नमस्कार मित्रहो, मी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रहो, काल 28 तारखेला रविवारी होणारी महा-टी-ई-टीची परीक्षा पेपर फुटीमुळे ऐनवेळी रद्द करण्याची नामुष्की राज्य सरकारवर आली. म्हणजे मागची 3 दशकं ज्ञानदान करणाऱ्या ज्येष्ठ शिक्षकांना अशा परीक्षेच्या दावणीला बांधून त्यांचा मानसिक छळ करण्याऐवजी क्रेडिट बेस्ड मूल्यमापन प्रणालीचा तांत्रिक पर्याय स्वीकारण्याची गरज या निमित्ताने आपण ती चर्चा करणार आहोत. सरकारला नेमकं शिक्षकांचा छळ करायचा आहे की खरोखरच गुणवत्ता तपासायची आहे, ह्या प्रश्नाचं उत्तर शोधणं अपेक्षित आहे. मित्रहो, या चॅनलवर नव्याने चॅनल सबस्क्राईब करा, अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा. पाहतो आहोत आपण की शिक्षण व्यवस्था जर धोक्यात आली असेल तर बाकी सगळ्या व्यवस्थांचं काय, आणि मग लोकशाहीतून करिअर हा जे काही आपण पर्याय सांगतो आहोत ती लोकशाहीच धोक्यात असेल तर काय, ही सगळी प्रश्न आपल्या समोर आहेत. पेपर फुटीचे जे प्रकार सातत्याने देशामध्ये घडत आहेत, म्हणजे वैद्यकीय पदवी परीक्षेसाठी नीट परीक्षेच्या पेपर फुटीचा धूर आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा खेळ अजून शांत झाला नव्हता, तोच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अकार्यक्षमतेचा आणखी एक नमुना उघड झालेला आहे. रविवारी 28 जून रोजी होणारी महा-टी-ई-टीची म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा पेपर फुटीच्या कारणास्तव ऐनवेळी रद्द करण्याची नामुष्की राज्य सरकारवर आली. परीक्षा परिषदेचा भ्रष्टाचाराचा आणि पेपर फुटीचा जुना इतिहास पाहता या स्वायत्त संस्थेने भूतकाळातील चुकांमधून काडीचाही धडा घेतलेला नाही, यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. परंतु या प्रशासकीय अपयशाचा आणि गुन्हेगारीच्या प्रवृत्तीचा थेट आर्थिक, शारीरिक आणि मानसिक फटका राज्याच्या शिक्षण व्यवस्थेचा कणा असलेल्या शिक्षकांना बसत आहे, हे आपण लक्षात घेणार आहोत का नाही. म्हणजे खाली अशा पद्धतीने सगळं चालू आहे आणि हायर एज्युकेशन मध्ये मुलांचं प्रमाण प्रचंड कमी होते आहे, नोकर भरती नाही, आणि मग मुलांसाठी शिक्षक दारोदारी फिरतो आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या आणि मग आपली पदं टिकवण्यासाठी मुलं पास करून पुढच्या वर्गात जर पाठवले जात असतील, यातून गुणवत्ता सिद्ध होणार आहे काय, हाही मूलभूत प्रश्न आपण लक्षात घेतला पाहिजे. जरा विचार करा, डोळ्यासमोर चित्र आपल्यासमोर आणलं, आपल्याच लक्षात येईल की 28 जूनच्या परीक्षेसाठी 40-50 ओलांडलेले हजारो शिक्षक शनिवारी सकाळीच रजा काढून पदरमोड करून वाहतुकीच्या कोंडीचा सामना करत परीक्षा केंद्राच्या शहराकडे निघालेले होते. डोक्यात परीक्षेचा ताण आणि मनामध्ये 2 पेपरची तयारी, अशा संवेदनशील मनस्थितीत असतानाच प्रवासादरम्यान मोबाईलवर बातमी धडकते, पेपर फुटला, महा-टी-ई-टीची परीक्षा रद्द. हा केवळ परीक्षा रद्द होण्याचा निर्णय नाही, तर प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळत रात्रीचा दिवस करून अभ्यास करणाऱ्या शिक्षकांच्या आत्मविश्वासाचा केलेला मानसिक अपघात आहे. या प्रवासाचा खर्च, वेळेचा अपव्यय आणि झालेल्या मनस्तापाची जबाबदारी परीक्षा परिषद घेणार आहे काय, हे सांगितलं पाहिजे. आणि हे कोण विचारणार आहे? सगळी मीडिया जर सरकार मीडिया मोदी मीडिया झाली असेल आणि पत्रकारिता चौथा आधारस्तंभ काही बोलत नसेल आणि अशा पद्धतीने हे सगळं होत असेल तर शिक्षण व्यवस्था ज्या ठिकाणी धोक्यात आहे, शिक्षका समाजाचं सारथ्य करतो, तो सारथ्य करणाराच धोक्यात असेल, तोच चक्रव्यूहातला अभिमन्यू अनुभवत असेल तर बाकीच्यांचं काय, हा तो प्रश्न आहे. शिक्षण हक्क कायदा आरटीई ऍक्ट 2009 ला लागू होण्यापूर्वी जे शिक्षक शिक्षण विभागात कायदेशीर प्रक्रिया पार पाडून सेवेत रुजू झाले, त्यांना 2.5-3 दशकाच्या सेवेनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा तांत्रिक दाखला देत टीईटी सक्तीच्या दावणीला बांधणे हा मूळ नैसर्गिक न्यायाच्या तत्वाचा भंग आहे. यामुळे देशभरातील सुमारे 25 लाख आणि महाराष्ट्रातील हजारो शिक्षक कायदेशीर कचाट्यात आणि असुरक्षित मानसिकतेत जगत आहेत. प्रत्यक्ष वर्गात 30 वर्ष ज्ञानदान करणाऱ्या, अनेक पिढ्या घडवणाऱ्या ज्येष्ठ शिक्षकांची अध्यापन गुणवत्ता केवळ 1.5-2 तासाच्या पाठांतरावर आधारित आणि स्मरणशक्ती तपासणाऱ्या एमपीएससी धर्तीच्या वस्तुनिष्ठ ऑब्जेक्टिव्ह परीक्षेवर कशी मोजली जाऊ शकते, हा प्रश्न आहे. 60% गुण मिळविण्याचा हा घोकरपट्टीचा निकष शिक्षकी पेशाच्या मूलभूत कौशल्याचा अवमान करणारा आहे, हे आपण लक्षात घेणार आहोत की नाही, हा एक मूलभूत प्रश्न आहे. आजचा प्राथमिक शिक्षक हा केवळ अध्यापन करत नाही, तर तो एकाच वेळी अनेक आघाड्यावर लढत आहे. यापैकी पहिली आघाडी म्हणजे डिजिटल प्रशासकीय ओझे.
शाळा सिद्धी यू डायस, विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण, विविध ॲप्सवर दैनंदिन फोटो आणि माहिती अपलोड करणे, असंख्य माहिती लिंक्स भरणे, दुसरी आघाडी अर्थातच अशैक्षणिक कामांची, राष्ट्रीय जनगणना आणि सध्या सुरू असलेली SIR सारखी अशैक्षणिक कामे, या अवाढव्य ओझ्याखाली दबलेला शिक्षक वयाच्या 50शीत गृह कर्ज, शैक्षणिक कर्ज, पाल्यांची लग्ने अशा कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत अभ्यास करतो आहे. नोकरी टिकविणे आणि हक्काची बढती मिळविणे यासाठी 60% अट पार करण्याचे जे मानसिक दडपण शिक्षकांवर आणले गेले आहे, त्याचा थेट प्रतिकूल परिणाम वर्गातील दैनंदिन अध्यापन प्रक्रियेवर आणि पर्यायाने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होतो आहे. हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. TETच्या या संपूर्ण गोंधळानंतर आता काही मूलभूत आणि तिखट प्रश्न उपस्थित होत आहेत. हा पेपर नेमका कुणी फोडला? यामागे परीक्षा परिषदेतील अंतर्गत टोळ्या आहेत की बाहेरील दलाल आहेत? प्रत्येक वेळी परीक्षा रद्द करून शासन हात झटकून मोकळे होते, पण ही शासनाची नैतिक जबाबदारी आहे की प्रशासनाची अक्षम्य निष्काळजी? याचे उत्तर कोण देणार आहे? आज विद्यार्थी, तरुण आणि शिक्षक या सगळ्यांचेच भविष्य पेपर फुटीच्या बाजारात लिलावासाठी ठेवले गेले आहे. MPSCचे वेळापत्रक कोलमडलेले, नीटचा गोंधळ सुरू, आता TET या पार्श्वभूमीवर सामान्य माणसाला पडलेला प्रश्न अगदी रास्त आहे. आता आणखी काय काय फुटणार? नोकरी टिकवण्याच्या, कर्जाचे हप्ते फेडण्याच्या आणि कुटुंब सांभाळण्याच्या विवंचनेत वयाच्या 50शीत पोहोचलेल्या या शिक्षकाची अवस्था आधीच केविलवाणी झालेली आहे. या व्यवस्थेच्या सातत्यपूर्ण अपयशामुळे आणि वाढत्या मानसिक तणावामुळे फक्त शिक्षकाची डोकी फुटू नयेत म्हणजे झाले. आता आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की क्रेडिट बेस्ड मूल्यमापन प्रणाली काय आहे आणि तशा पद्धतीने गुणवत्ता कशी वाढवता येते याचाही विचार TET घेणाऱ्या सरकारने केलं पाहिजे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने सेवेतील शिक्षकांसाठी पात्रता निकष आवश्यक असल्याचं म्हटलेलं आहे, हे खरं आहे. परंतु ही परीक्षा केवळ वस्तुनिष्ठ प्रश्नपत्रिकेच्या MCQ स्वरूपातच घ्यावी अशी कोणतेही कायदेशीर बंधन घातलेलं नाही. कर्नाटक आणि तेलंगणच्या राज्यांनी यावर अधिक वास्तववादी आणि कौशल्य आधारित मार्ग शोधण्यास सुरुवात केलेली आहे. महाराष्ट्रानेही त्याच धर्तीवर TET आणि केंद्रीय शिक्षण अर्हता चाचणी प्रणाली CTET च्या रचनेत आमूलाग्र तांत्रिक बदल करणे गरजेचे आहे. केवळ स्मरणशक्ती न तपासता शिक्षकाच्या व्यावसायिक क्षमतेचं मूल्यमापन करण्यासाठी खाली क्रेडिट बेस्ड म्हणजे गुणवत्ता आधारित गुणांकन प्रणाली मॉडेल विकसित केलं पाहिजे. हे प्रारूप 3 प्रमुख घटकावर आधारित असू शकते. म्हणजे प्रत्यक्ष वर्गातील कामगिरी आहे, त्याला तुम्ही 30 क्रेडिट देऊ शकता. शिक्षकाचं प्रत्यक्ष वर्गातील अध्यापन कौशल्य आहे, फळालेखन आहे आणि विद्यार्थी शिक्षण आंतरक्रिया यांचा तज्ज्ञांमार्फत निरीक्षण करून गुण दिले जावेत. म्हणजे आणि दुसरं आहे व्यावसायिक प्रशिक्षण आणि नवोपक्रम, याला 30% मार्क क्रेडिट दिले पाहिजेत. शिक्षकांनी सेवेमध्ये असताना पूर्ण केलेले निष्ठा सारखे प्रशिक्षण कार्यक्रम, शैक्षणिक साहित्य निर्मिती आणि राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रम हे देखील पाहिले पाहिजेत. त्यासोबतच नंबर 3 आहे विषय ज्ञान आणि असाइनमेंट, याला 40% क्रेडिट. जे शिक्षकाशी संबंधित आधुनिक प्रवाह, बालमानसशास्त्र आणि विषय कौशल्यावर आधारित सविस्तर प्रकल्प किंवा असाइनमेंट लिहून घेणे. तो घरी किती पुस्तकं घेतो, कोणती मासिकं वाचतो, अध्यापनाचं काम चालू आहे की नाही, नाहीतर तो मागच्या 3 वर्षापासून एकही ओळ वाचत नसेल आणि तो प्रमुख असेल तर काय? म्हणजे अशा सगळे प्रश्न ही क्रेडिट बेस्ड पद्धतीने जर तपासली तर खऱ्या अर्थाने गुणवत्ता आपल्याला वाढवता येते. पण हे होणार कधी हा प्रश्न आहे. तोवर सर्वच संबंधितांनी हे लक्षात ठेवावे की परीक्षा ही शिक्षकांचा छळ करण्यासाठी किंवा त्यांना मानसिक दृष्ट्या खचित करण्यासाठी नसून त्यांची व्यावसायिक गुणवत्ता आणि क्षमता वाढवण्यासाठी असली पाहिजे. जोपर्यंत या संपूर्ण परीक्षा पद्धतीची अनुभव आधारित आणि कौशल्य केंद्रित पद्धतीत तांत्रिक पुनर्रचना केली जात नाही, तोपर्यंत राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने ही परीक्षा पुन्हा घेण्याची घाई करू नये
हीच राज्यातील समस्त शिक्षक समुदायाच्या वतीने आमची मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्र्याकडे ठाम मागणी आहे. व्यवस्थेच्या अपयशाचे आणि भ्रष्टाचाराचे प्रायश्चित शिक्षकांनी का भोगावे या प्रश्नाचे उत्तर शासनाने आता दिलेच पाहिजे, हा तो प्रश्न आहे. मित्रहो, आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवा. या चॅनलवर नवीन आलास चॅनल सबस्क्राईब करावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.